हाय, तुमची मुलं बीट खात नाहीत का? माझी पण मुलं खात नाहीत. सॅलडमध्ये जरी बीट दिसलं तर ते काढून साईडला ठेवतात. पण ह्याच्यावरती काय उपाय बरं? त्यांना बीट कसं खायला घालायचं? त्यांना बीटाचं महत्त्व किंवा त्याच्यात काय काय न्यूट्रिएंट्स आहेत हे कसे सांगायचे? तर हे असे. मी आज बनवलं आहे आलू पराठा. बटाट्याचा पराठा, पण ते पण वेगळ्या स्टाईलनं. त्यात काय मी यूज केलं? तर मी त्यात बीट यूज केलं. तर हा जो आलू पराठा आहे तर तो खूपच हेल्दी लागतो, हेल्दीसोबत टेस्टी पण लागतो. आणि हा 500 कॅलरीजमध्ये होणारा एक व्यवस्थित परफेक्ट बॅलन्स्ड मील आहे आपलं, म्हणजे बॅलन्स्ड डाएट आहे आपलं. तर हा तुम्ही तुमच्या घरात बनवून बघा. व्यवस्थितपणे तेल लावून शेका किंवा तूप लावून जरी शेकलं तरीसुद्धा चालतं, पण तूप थोड्याच प्रमाणात वापरा, कारण आपल्याला 500 कॅलरीजमध्ये आपलं हे लंच बसवायचं आहे. तर ह्याच्यासोबत मी घेतलं होतं थोडंसं दही, त्याच्यासोबत आणखीन एक आंब्याचं लोणचं. छोटीच फोड घेतली होती आंब्याच्या लोणच्याची, आणि त्यात सगळ्यात म्हणजे मला आंब्याच्या लोणच्याचा खार जास्त आवडतो, त्यामुळे मी खार जास्त घेतला होता. काळजी करू नका, ह्याच्यामुळं आपलं कॅलरीज नाही वाढणार, पण टेस्ट बड नक्कीच आपले वाढतील किंवा टेस्ट बडला एक चांगली टेस्ट लागेल. हा जर पराठा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. स्वतः पण खावा आणि मुलांना पण खायला द्या. ह्यानं काय मिळतं? आपल्याला एनर्जी मिळतं. बीटमध्ये काय असतं की आयर्न असतं, प्लस कॅल्शियम पण असतं. ह्याच्यामुळं काय होतं, आपले न्यूट्रियन्स जे बॉडीला पाहिजे असतात ते व्यवस्थित प्रमाणात आपल्याला मिळतात. त्याच्यासोबत बटाटे, तर बटाट्यानं काय होतं, एनर्जी आपल्याला बॉडीला मिळते आणि ती एनर्जी स्टोअर राहते. एनर्जी आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहते. तर हे अशाच पद्धतीचे जर तुम्हाला लंचचे माझे सिरीज आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण दाबा. तुम्हाला आणखीन कोणत्या पद्धतीचे रेसिपीज किंवा कोणत्या सिरीज बघायला आवडतील हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा.